Welcome to today's episode of the Be Sure podcast. Living with epilepsy involves challenges beyond seizures, including stigma and emotional impact. However, with the right treatment and adjustments, many people with epilepsy can lead active lives. To help us better understand this, we are fortunate to have a renowned consultant neurologist with extensive experience in treating epilepsy. Welcome, doctor. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर देशमुख ज्ञानेश्वर. मी एक न्यूरोलॉजिस्ट आहे. न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदूरोग तज्ञ आणि मी छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील 5 ते 6 वर्षांपासून कार्यरत आहे. Let's start with the basics. What exactly is a seizure and how does it affect the brain? ओके. जसं फुफ्फुसामध्ये निमोनिया होतो, आतड्यामध्ये सूज येते, हृदयामध्ये हार्ट अटॅक होतो, तसं सीझर म्हणजे फिट्स येणं हा एक मेंदूचा आजार आहे. यामध्ये पर्टिक्युलरली मेंदूमध्ये अनियंत्रितपणे अवेळी जास्त प्रमाणात करंट तयार झाल्यामुळे त्याचा शरीरावर जो इफेक्ट दिसतो त्याला आपण फिट्स असे म्हणतो. आणि या लक्षणं बेशुद्ध पडणे, हातापायांना टाईटपणा येणे, झटके मारणे, कपड्यामध्ये लघवी होणे अशा स्वरूपात असू शकतात. What is epilepsy? झटका येणं आणि अपस्मार म्हणजे एपिलेप्सीचा आजार या दोन्ही गोष्टी सारख्या नाही. जसं खोकला येणं आणि न्यूमोनिया, खोकला हे एक लक्षण आहे, न्यूमोनिया हे एक आजार आहे. तसं फिट्स म्हणजे झटका येणं हा एक लक्षण आहे आणि एपिलेप्सी हा एक आजार आहे. एखाद्या व्यक्तीला 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा काहीही कारण नसताना जर झटके येत असतील तर आपण त्याला एपिलेप्सीचा आजार आहे असं लेबल करतो. What are the different types of seizures and do they affect people differently? जसं मेंदूवरून शरीराच्या खूप भागांचे कंट्रोल होते, त्यानुसार जर पूर्ण मेंदूमध्ये हे इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्सेस होत असतील तर ज्या गोष्टी बाहेर दिसतात ते म्हणजे दोन्ही हातापायांना साखळता येणे, त्याला झटके येणे, बेशुद्ध पडणे, ही झाली जनरलाइज एपिलेप्सी म्हणजे पूर्णपणे. आणि कधी कधी मेंदूच्या एखाद्या भागामध्ये हा प्रॉब्लेम झाल्याने फक्त एक हात पायाला टाईटपणा येणे किंवा बेशुद्ध पडणे त्याला फोकल एपिलेप्सी आपण असे म्हणतो. तर सर्वसाधारणपणे याला जनरलाइज आणि फोकल अशा 2 प्रकारामध्ये डिवाइड केलेलं असते. जर त्या व्यक्तीची शुद्ध जात असेल तर कॉम्प्लेक्स पार्शल किंवा नसेल जात तर सिंपल पार्शल अशी त्याची सबटाईप असतात. I see. Now, can you explain what causes epilepsy? Is there always a known cause? मेंदूच्या काही पार्ट मध्ये काही कारणास्तव हा जो इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्सेस होतो त्याने हा आजार होतो आणि ते होण्यामागं मेंदूच्या त्या भागाला डॅमेज झाल्यामुळे अशा गोष्टी होतात. हा डॅमेज कधी होऊ शकतो? एखादं मूल आईच्या पोटात असताना जर त्याच्या मेंदूची वाढ झाली नाही काही कारणास्तव तर किंवा झाल्या ती बाळ रडलं नाही, त्याच्या मेंदूला ऑक्सिजन भेटला नाही तर, किंवा लहानपणी त्याच्या मेंदूमध्ये ताप गेली किंवा त्याला काही मार लागला, तसेच तरुणपणी त्याच्यामध्ये काही गाठ वगैरे आली मेंदूमध्ये कॅन्सरची किंवा इतर कोणत्याही स्वरूपाची, त्याच्यात रक्तस्राव झाला जो की ऍक्सिडेंट किंवा इतर कारणामुळे होऊ शकतो. या अशा अनेक कारणामुळे मेंदूला जो डॅमेज होतो त्याच्यातून झटक्याचा हा आजार होऊ शकतो. या व्यतिरिक्तही असे अनेक कारण आहेत की ज्या गोष्टी आपल्याला 100% कोणत्याही तपासणीवर सापडत नाही. तर असं काही कंपल्शन नाही की प्रत्येक वेळेस त्याचं काही कारणच सापडावं. Well, that's really helpful to understand. Well, what are some of the signs or symptoms of epilepsy that caregivers should look out for? सर्वसाधारण लोकांना माहीत असणारी गोष्ट म्हणजे डोळे पांढरे करणे, तोंडातून फेस येणे, दोन्ही हातापाय टाईट करून त्यांना झटके मारणं, कपड्यामध्ये लघवी होणं हा जवळपास 70% लक्षणांचा भाग असतो. याला आम्ही जनरलाइज एपिलेप्सी म्हणतो. या व्यतिरिक्त फक्त डोळे ताट करून पाहणे, डोळे मिचकवणे,
हाताची आणि ओठांची काही विशिष्ट मुवमेंट घडणं किंवा चक्कर येऊन पडणं, सरळ फक्त बेशुद्ध होणं किंवा कपड्यामध्ये लघवी होणं किंवा फक्त जीभ चावली जाणं, असे खूप सारे सटल लक्षणं आहेत, जे की बारीक लक्षणं आहेत, जे फार व्यवस्थित लक्ष दिल्यानंतरच समजतात. असे खूप लक्षणं या एपिलेप्सीमध्ये आढळतात. Now let's talk about something that many people with epilepsy face: stigma. Can you tell us why epilepsy is often misunderstood? गावाकडील लोकांमध्ये किंवा त्यांच्या त्या अज्ञानामुळे बऱ्याच वेळा त्यांना असं वाटतं की पुन्हा एखाद्या व्यक्तीने करणी केली किंवा काही जादूटोणा केला किंवा आपल्या काही पूर्वजन्मीचं पाप आहे, याच्यामुळे हे असं झालं असं त्यांना वाटतं. पण असं काहीही नाही. हा एक मेंदूला होणारा आजार आहे. How does this stigma affect people with epilepsy? आणि अशा विचारामुळे हे लोक डॉक्टरकडे येण्यासाठी प्रवृत्त होत नाही. पुन्हा तरी भोंदू बाबाकडे जातात, काहीतरी जडीबुटीचा आयुर्वेदिक उपचार करतात आणि ज्या गोष्टी व्यवस्थित कंट्रोल होऊ शकतात, कमी स्वरूप असताना त्यांना अननेसेसरी डिले होतो आणि हे प्रॉब्लेम भविष्यात वाढत जातात. जी गोष्ट एखाद्या गोळीनी एखाद्या महिन्यामध्ये कंट्रोल होऊ शकते ती खूप दिवस घेते आणि ओव्हरऑल खूप सगळ्या प्रकारचा मानसिक त्रास त्यांना त्याच्यातून होतो. Absolutely. Now let's move on to managing epilepsy. What are the common triggers for seizures that patients and caregivers should be aware of? आता जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की मेंदूमध्ये काही प्रॉब्लेम झाल्यानंतर ह्या गोष्टी होतात, तर हा प्रॉब्लेम बऱ्याच अंशी काही वर्षांपासून पेशंटला असतो. पण अशाच काही घटना घडतात ज्याच्यामुळे त्या पेशंटला झटका येण्याचं प्रमाण वाढतं. जसं की 6 महिन्यातून एकदा झटका येतो, पण इतर वेळी तो नॉर्मल असतो. तर अशा कोणत्या गोष्टी असतात, तर पर्टिक्युलरली 4 ते 5 गोष्टी मी हायलाइट करत ज्या फार महत्वाच्या आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे आपल्याला जर एखाद्या गोळ्या दिलेल्या असल्या तर त्यांचा टायमिंग न चुकवणं. गोळ्यांचा आणि जेवणाचा काहीही संबंध नसतो, दिलेल्या वेळेवर त्या गोळ्या घेणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट, रात्रीची 6 ते 8 तास शांत झोप घेणं गरजेचं आहे. ती झोप झाली नाही तरी सुद्धा झटका येण्याचे चान्सेस वाढतात. तिसरी गोष्ट, वेळेवर जेवण न करणं. उपाशी तापाशी राहिला, जेवण वेळेवर नाही केलं तरी सुद्धा झटका येण्याचं प्रमाण वाढू शकतो. चौथी गोष्ट, अंगावर ताप काढणं. कोणत्याही कारणास्तव 100च्या पुढे जर टेम्परेचर जात असेल तर त्यावेळेस झटका येण्याचं प्रमाण वाढू शकतं. पाचवी गोष्ट, कोणत्याही प्रकारचे व्यसन करणं. पर्टिक्युलरली दारू सारखे व्यसन मेंदूचे शॉर्ट सर्किट म्हणजे झटका येण्याचं प्रमाण वाढवतात. आणि स्त्रियांमध्ये विचारतात तर हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस म्हणजे पाळी येण्याची वेळ किंवा प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी ह्या काळातही झटका येण्याचं प्रमाण वाढू शकतं. That's a great tip, doctor. What other lifestyle adjustments can help someone manage epilepsy? शरीरातल्या इतर आजारासारखाच एपिलेप्सी किंवा फिट्स येणं हा सुद्धा एक आजार आहे. आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही जर तुमच्या शरीराला स्ट्रॉंग बनवलं तर हा आजार शरीर बऱ्याच अंशी कंट्रोल करतो. आणि ह्या स्ट्रॉंग बनवण्यामध्ये महत्वाच्या गोष्टी असतात. हेल्दी लाईफस्टाईल बद्दल वेळेवर जेवण करणे, संतुलित आहार घेणं, रेग्युलर व्यायाम करणं, रात्रीची शांत झोप घेणं, कोणत्याही प्रकारचे टेन्शन न घेणं, इतर असलेले शरीराचे आजार जसं साखर, बीपी, दमा किंवा इतर काही गोष्टी त्यांना व्यवस्थित कंट्रोल करणं, कोणत्याही प्रकारचे व्यसन न करणं, याच्यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढून आपोआप 50% आजार त्याच लेवलला कंट्रोल केला जातो. Thank you so much, doctor. To wrap up, could you share some safety tips to help prevent injuries during seizures? एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस झटका येतो किंवा फिट्स येतात किंवा एपिलेप्सी येतात त्यावेळेस तो घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत अवेअर नसतो. अशा वेळेस जर तो अशा ठिकाणी उभा आहे जिथे काही शार्प कॉर्नर आहेत म्हणजे दरवाजाचे कोपरे आहेत, टेबलचे कोपरे आहेत, ते ह्या गोष्टी किंवा घरामध्ये ठेवलेल्या काही धारदार वस्तू आहेत, ह्या गोष्टी त्याला इंज्युअर करू शकतात. तर शक्यतो अशा गोष्टींची काळजी घ्या. जमिनीवर जर मऊ असा गालीचा अंतरावला असेल
तर म्हाताऱ्या लोकांना ज्यांना फिटचं प्रमाण जास्त असतं ते पडले तरी त्यांना लागणार नाही. स्त्रियांच्या बाबतीत पर्टिक्युलरली किचन मध्ये तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाक करत असतात त्यावेळेस गॅसचा वापर, स्टोव्हचा वापर योग्य प्रमाणात करावा. मायक्रो ओव्हन वगैरे वापरलं तरी चालेल. मुलांच्या बाबतीत बाहेर ड्रायव्हिंग करत असताना, स्विमिंग करत असताना अशा गोष्टी घडू शकतात. तर त्यावेळेस एक तर त्या गोष्टी अवॉइड कराव्या किंवा कुणाच्या तरी गायडन्स मध्ये केल्या तर त्यावेळेस होणाऱ्या इंजुरीज म्हणजे आपल्याला जे इजा होतात त्या आपल्याला टाळता येऊ शकतात. Thank you so much, Doctor. This has been incredibly informative and helpful. We hope today's discussion helps listeners better understand epilepsy and how to support themselves or their loved ones, of course. Any final thoughts? सगळ्या गोष्टी रॅपअप करून मी तुम्हाला परत एकदा सांगतो, इपिलेप्सी किंवा फिट्स हा मेंदूच्या काही प्रॉब्लेममुळे होणारा आजार आहे आणि तो पूर्णपणे ट्रीट होण्यासारखा, पूर्णपणे बरा होण्यासारखा किंवा कंट्रोल होण्यासारखा आहे. तर अननेसेसरी उगाच याच्या बाबतीत वेगळ्या शंका कुशंका घेऊ नका. असा आजार झाला तर न्यूरोलॉजिस्टला भेटा, त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्या, त्याच्यासाठी लागणाऱ्या तपासण्या करा, त्याच्यासाठी असलेले पथ्य पाळा. हा आजार पूर्णपणे क्युअर होऊ शकतो, बरा होऊ शकतो किंवा कंट्रोल केला जाऊ शकतो कारणानुसार आणि तुम्ही तुमचे आयुष्य ऍब्सोल्युटली हेल्दी पद्धतीने जगू शकता. Thank you, Doctor. And thank you to our listeners. Until next time, take care and stay informed.